सातपुड्यातील बर्डी गावात भीषण अग्नितांडव, 3 घरे जळून खाक, आदिवासी कुटुंब उघड्यावर, मदतीचा हात पुढे. सातपुड्याच्या अतिदुर्गम दऱ्याखोऱ्यात वसलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील बर्डी येथे भीषण आग लागून एकाच कुटुंबातील 3 घरे जळून खाक झाली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ऐन थंडीच्या दिवसात संबंधित आदिवासी कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 11 जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता समसा मिठ्या पाडवी, अनिल समसा पाडवी आणि विलास समसा पाडवी या तिघांची घरे एका रांगेत होती. ही सर्व घरे लाकडी व कौलारू छपराची होती. घरातील सर्व सदस्य शेतातील कामासाठी बाहेर गेले असताना अचानक एका घराला आग लागली. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले व बाजूची इतर 2 घरेही आगीच्या कचाट्यात सापडली. घरालगतच्या शेतात काम करणाऱ्या महिलांना घरातून आगीचे लोळ बाहेर येताना दिसताच त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र वस्ती दुर्गम भागात असल्याने व आगीची तीव्रता प्रचंड असल्यामुळे ग्रामस्थ काहीच करू शकले नाहीत. डोळ्यांदेखत आयुष्यभराची पुंजी, धान्यसाठा व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. संवेदनशीलतेतून मदतीचा पुढाकार. या दुर्घटनेनंतर एक हात मदतीचा या भावनेतून बर्डी गावातील नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या ग्रामस्थ मित्रमंडळाने पुढाकार घेतला. तसेच शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनाग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, वस्त्र व आर्थिक स्वरूपात मदत केली. उपस्थित मान्यवर. यावेळी मित्रपरिवार बर्डी मोहली माता ग्रुपचे सदस्य रमेश तडवी, फुलसिंग तडवी, भीमसिंग तडवी, दिलीप राऊत, तीरसिंग राऊत, राजेंद्र वसावे, जगदीश आबा तडवी, सरदार तडवी, नरेंद्र तडवी, संगीता राहसे, अनिल राहसे, गावचे पोलीस पाटील प्रदीप पाडवी तसेच शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष आर के तडवी, कार्याध्यक्ष महेश पाटील, तळोदा प्रकल्प अध्यक्ष भरत वसावे व ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रसंगी घटनाग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन करण्यात आले असून शासन स्तरावरून अधिक आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन देण्यात आले. बेधडक मी मराठी न्यूज, सुमित गिरासे.